नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख। आपल्या सर्वांना माहिती असेल, लोहार ही भारतातील एक व्यावसायिक प्रमुख जात आहे आणि मी आता त्याच ठिकाणी आलेलो आहे। विळे, कोयती, खुरपी, प्राण्यांच्या खुरांना ठोकायच्या नाळ, बैलगाडींच्या चाकांना लावण्यात येते ती धाव, कुऱ्हाड, त्यानंतर पहारी, अशा अनेक जे लोखंडी साहित्य असतात ही मंडळी आपल्याला बनवून देत असतात। काळानुसार चित्र बदललं, तंत्रज्ञान विकसित झालं, परंतु ही जी मंडळी आहेत ती अजूनही त्या व्यवसायामध्ये टिकून आहेत आणि स्वतःच्या घरचा उदरनिर्वाह करत आहेत। अशाच घरी मी आता आलेलो आहे। आपण त्यांच्या समस्या जाणून घेऊयात, त्यांची एकंदरीत परिस्थिती जाणून घेऊयात। भाऊ, काय नाव आपलं? चिपरू गंगाराम पवार। ताई, काय नाव आपलं? मीराबाई चिपरू पवार। अच्छा, कुठे राहता आपण? किती वर्ष झाली तुम्ही हा व्यवसाय करताय? आम्हाला 50 वर्ष पूर्ण झाली। पुराणा बापदादापासून। अच्छा, तर या गिराईक येतात का साहित्य बनवायला, रिपेअर करायला, नवीन बनवायला? कधी मध्ये येतात, आलं तर येतं, नाही तर काही नाही, नाही तर बसून राहावं लागत। काय पैसे मिळतात का या व्यवसायामध्ये? काय नाही, पोटापुरतं येतं। अच्छा, तुम्हाला किती मुलं मुली, अपत्य किती आहेत? एकच मुलगी आहे आम्हाला, मुलं नाही। नाही आहेत। आता हे जड काम आहे, तुम्ही करताय, तुम्हाला जमतं का हे काम? आता कोण दिन आपल्याला ऐकतं, जवळ जीव येतो तर करणंच आहे ना। पुरुषांचं एक ठीक आहे, जड काम करतात पुरुष वर्ग, परंतु तुम्ही आता महिला आहेत, तुम्हाला आता हे जरा जडच काम आहे ना। हो, जडच आहे ना, आता त्याला इलाज नाही ना, आपल्याला कोण पाहिजे, नाही जर देतो कोण ऐकत येईल आपल्याला, जवळ जीव येतो तर करणं भागच आहे ना, दुखणं वाहणं ते करावंच लागतं ना। तर मला जरा तुमच्या पायाला काहीतरी जखम झालेली दिसते मंडळी, बघा ही अशी जखम झालेली आहे। वयाच्या 65-70, ताईंचं वय 65 आहे आणि अशा वयामध्ये हे जे दाम्पत्य आहेत या ठिकाणी जे जे हार्ड काम आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे लोहारांचं काम, लोखंडी काम हे हार्ड असते, परंतु ते अद्यापही करत आहेत। एक त्यांना मुलगी आहे, मुलीचं लग्न झालेलं आहे, परंतु आता हे दोघे जण आपल्या संसाराचा गाडा हाकलत आहेत। बघा बघा, पाय बघा कसे झालेले आहेत। अशा परिस्थितीत ही लोक राहत असतात। सरकारच्या काही योजना मिळाल्या का तुम्हाला? लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय तुम्ही? या महिन्याचा तुमचं जमा झाले का पैसे? झाले ना? अच्छा, काही अच्छा, जागाच नाही काय? अशा परिस्थितीत मंडळी बघा हे दाम्पत्य राहत आहेत। दोन्ही पाय होते पण आता एकच झालं, हो काय? आता काय त्रास, सध्या काय त्रास आहे? चालायला जमतं का बसूनच? नाही जरी जमलं तर तिथे जमवायचं ना, तर काय करता, चालावंच लागतं थोडंफार। आता डब्याला जावं लागतं, एक जागी बसून नाही ना, डब्याला, आंघोळीला, बाथरूमला जावंच लागतं। बस रे बाळा, बस। मंडळी बघा, हे असं हे दाम्पत्य आहे, यांचं वय झालेले साधारण 70 वय आहे आणि त्या ताईंचं वय साधारण 65 आहे आणि त्यांचं जर तुम्ही बघितलं असेल तर पायाची इजा झालेली, पायाला त्यांना काही शुगर आढळलेले आहे तपासणीत, त्याच्यामध्ये त्यांना शुगर झालेली आहे। परंतु इतका त्रास असूनही ही मंडळी अशा पद्धतीने जे हार्डवर्क आहे, हे सोपं काम नाही आहे, खूप मेहनतीचं काम आहे आणि अशा पद्धतीने ही मंडळी काम करतात। मंडळी, ही रक्कम छोटी आहे मला माहिती आहे, परंतु ह्या दाम्पत्याकडे मी जे बघितलं तर खूप मेहनतीचं काम करतात आणि कुठेतरी एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांना मी हे पैसे देतो आणि मला जाणीव आहे ही पैसे खूप छोटे आहेत,
परंतु एक जाणीवतेने मी त्यांना हे पैसे देतो. खूप संघर्ष करायला लागतो आपलं आयुष्य जगण्यासाठी. आपण सुरू केलं डोळ्याचं आत्ताचे अशी ही जी महाराष्ट्रात असतील, देशात असतील, अशी ही जी मंडळी आहेत खूप संघर्ष करून आपला घरचा उदरनिर्वाह करत असतात.